नमस्कार शेतकरी मित्रांनो, नाफेड आणि NCCF कडून कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी हालचाली तीव्र झाल्या असून नाफेडने मंगळवारी म्हणजे मागच्या 4 दिवसापूर्वी सूचना प्रसिद्ध केल्या आहेत। खरेदीसाठी सरकारी संस्थांकडून अर्ज मागवले आहेत। पात्र आणि इच्छुक सहकारी संस्था तसेच कृषी पतसंस्थांकडे शेतकरी कांदा देऊ शकतील। नाफेड आणि NCCF या दोन्ही संस्थांकडून प्रत्येकी 1 लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्टे राहणार आहे। यावर्षी खरेदी पश्चात साठवणुकीची जबाबदारी केंद्रीय वखार महामंडळाकडे सोपवण्यात आली आहे। गेल्या 1.5 वर्षापासून कांद्याचे भाव गडगडलेलेच असून शेतकरी चिंतातूर असल्याने या दोन्ही सरकारी संस्थानांनी बाजारभावापेक्षा जे काही सध्याला बाजारभाव आहे त्यांच्यापेक्षा चांगला बाजारभाव द्यावा अशी मागणी दिसत आहे। कांदा खरेदीतील घोटाळा टाळण्यासाठी यंदा देखील फार्मर प्रोड्युसर कंपनीकडे कांदा खरेदीचे काम न देता सरकारी संस्थांच्या माध्यमातून कांदा खरेदी केली जाईल। मागील दिवसामध्ये म्हणजेच एप्रिलपासूनच कांदा खरेदी स्टॉक करत असल्याची चर्चा सुरू होती। मात्र कांदा खरेदीला प्रत्यक्ष मे महिन्याचा दुसरा आठवडाच उजाडेल असं वाटत आहे। 2026 आणि 2027 हंगामासाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे। केंद्र सरकार सर्वसाधारणपणे मे आणि जून महिन्यापासूनच कांदा खरेदी करत असतं। मात्र यंदा खरेदीला लवकरच प्रारंभ होणार असल्याचं दिसत आहे। रब्बी हंगामातील आवकवाढीच्या काळात योग्य वेळी बाजारात हस्तक्षेप करता यावा आणि पुढील काळात दरात होणारी तीव्र वाढ रोखता यावी हा या निर्णयामागील उद्देश दिसून येत आहे। नाफेडच्या आवाहनानुसार पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या संस्थानांनी अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करावेत असे आवाहन नाफेडने केले आहे। अर्ज सादर करण्याची जी काही तारीख आहे, अंतिम मुदत आहे ती 4 मे म्हणजे उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत कांदा खरेदी प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सरकारी संस्थानांना संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। अधिकाधिक संस्थानांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन नाफेडतर्फे करण्यात आलं आहे। 2025-26ला पुरवठा तुलनेत स्थिर असल्याने मात्र मागील वर्षी काही अडचणींमुळे खरेदी जुलैमध्ये उशिरा झाली होती। यंदा मात्र आगाऊ खरेदीसाठीच्या तयारीवर भर देण्यात आला आहे। व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला नंतरनं कमेंट करून सांगू शकता। आता महत्त्वाचं म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या कांदा खरेदी प्रक्रियेत झालेले प्रमुख म्हणजे मुख्य बदल कोणते कोणते आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊया। खरेदीची जी वेळ आहे ती बदल झालेली आहे। मागील वर्षी काही अडचणींमुळे कांदा खरेदी प्रक्रिया जुलैमध्ये उशिरा सुरू झाली होती। मात्र यंदा रब्बी हंगामातील आवक लक्षात घेऊन आणि बाजारात योग्य वेळी हस्तक्षेप करण्यासाठी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच खरेदीला प्रारंभ होणार असल्याचं समजलं जात आहे। दुसरा महत्त्वाचा जे काही बदल आहे, साठवणुकीची जबाबदारी काय आहे ते थोडक्यात जाणून घेऊया। यावर्षी कांदा खरेदी केल्यानंतर त्यांच्या साठवणुकीची म्हणजे स्टोरेजची जबाबदारी केंद्रीय वखार महामंडळाकडे सोपवण्यात आली आहे। तिसरा मुद्दा असा आहे, खरेदीची माध्यमं बदल झालेली आहे। कांदा खरेदीतील संभाव्य घोटाळे टाळण्यासाठी यंदा फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना म्हणजे FPSC या प्रक्रियेतून वगळण्यात आले आहे। त्याऐवजी केवळ सरकारी संस्था आणि कृषी पतसंस्थांच्या माध्यमातूनच कांदा खरेदी केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। यातील चौथा प्रकार आहे म्हणजे जे काही बदल झालेली आहे, खरेदीचे उद्दिष्टे बदल झालेला आहे। नाफेड आणि NCCF या दोन्ही सरकारी संस्थांकडून प्रत्येकी 1 लाख टन कांदा खरेदी करण्याची उद्दिष्टे ठेवण्यात आले आहे। मागील प्रक्रिया दिसून येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला काल म्हणजे शनिवारी सोलापूर मार्केट येथे आपल्याला टोटल जी हायेस्ट बाजारभाव आपल्याला बघण्यात आलं होतं 15 रुपये, 16 रुपये आणि 17 रुपये असा आपल्याला सर्वात हायेस्ट म्हणजे टॉप खरेदी हायेस्ट बाजारभाव आपल्याला बघायला भेटला होता। पण मार्केटचा जो भरपूर लॉट आहेत म्हणजे सरासरी जे काही लॉट गेलेले आहेत ते आपल्याला 12 रुपये, 13 रुपये आणि 14 रुपयेपर्यंत
भरपूर असे लॉट आपल्याला वक्कल बघायला भेटलेले आहेत। एखादा लॉट आपल्याला 16 रुपये आणि 17 रुपयेपर्यंत मार्केटमध्ये 100%पैकी 2-4% म्हणजे 3 ते 4 लॉट आपल्याला बघायला भेटले होते। 16 रुपये आणि 17 रुपयेसुद्धा गेलेले होते। पण आपल्याला आता उद्याच्या आवकनुसार, उद्याच्या मागणीनुसार, उद्याची पुरवठा कशी आहे, मागणी कशी आहे, याचं आपल्याला उद्या बाजारभावामध्ये काय हालचाल दिसणार आहे याची उद्या लाईव्हच्या माध्यमातून आपण बाजारभावाची परिस्थिती जाणून घेऊया। यासोबतच आपण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवू शकता। काही प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करू शकता, जेणेकरून बरेच शेतकरी आपला कांदा मार्केटला आणण्यापूर्वी बाजारभावाची परिस्थिती जाणून घेऊ शकतात आणि आपला कांद्याचा योग्य नियोजन करून बाजारात कांदा आणू शकतात। शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने 2026 आणि 2027 या वर्षासाठी नवीन कांदा खरेदी धोरण जाहीर केले खरे, मात्र या धोरणातील जाचक ज्या काही अटी आहेत, या अटींनी प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या जखमेवर मीठ चोळले की काय अशी शंका जाणवत आहे। कांदा शेतकरी पश्चात साठवणुकीची जबाबदारी केंद्रीय वखार महामंडळाकडे जरी सोपवली आहे, त्यात महामंडळाने काढलेल्या निविदेच्या अटी आणि पूर्णपणे व्यापारी धार्जिना असल्याची टीका दिसत आहे। किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत नाफेड आणि NCCF मार्फत 2 लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्टे समोर आहे। यामध्ये साठवणुकीत होणारा जे काही गोंधळ आहे तो रोखण्यासाठी वखार महामंडळाला पाचारण करण्यात आले आहे, पण त्यांनी काढलेल्या निवेदितेत अटी केवळ बड्या भांडवलदारांनाच पूर्ण करता येणार असल्याची भीती भासत आहे, तर शेतकरी संबंधित संस्था बाहेर जाणार असल्याचे दिसत आहे। 4 मे 2026 रोजी दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत निविदा भरण्यात येणार आहे, नंतर नेक्स्ट ओढ्या करण्यात येणार आहे। सोबतच शेतकरी कांदा उत्पादक कंपन्यांनी अर्ज आणि शासकीय मदतीद्वारे गोदामांचे जाळे उभे केले आहे, मात्र सरकारने कांदा खरेदीसाठी लागलेल्या कठोर तांत्रिक निकषामुळे पारदर्शकपणे काम करणाऱ्या अनेक संस्था या प्रक्रियेतून, या अटीतून बाहेर फेकल्या जाणार असल्याची भीती जाणवत आहे। शेतकरी संस्थांकडे 200 ते 4000 टन कांदा